महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 56 खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थांच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात? उत्तर आहे पर्याय 3 क्ष किरण तरंगलांबी. स्पष्टीकरण: पदार्थांच्या स्फटिक आंतररचना अभ्यासासाठी क्ष किरणांचा वापर केला जातो. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. ब्रॅगचा नियम: क्ष किरणांची तरंगलांबी ही स्फटिकांमधील अणूंच्या अंतराच्या जवळजवळ समान असते. विवर्तन: जेव्हा क्ष किरण स्फटिकावर पडतात तेव्हा त्यांचे विवर्तन होते. यावरून अणूंची मांडणी आणि त्यांच्यातील अंतर मोजता येते, ज्याला क्ष किरण विवर्तन म्हणतात. इतर पर्यायांची म्हणजेच अतिनील, गॅमा किंवा अवरक्त तरंगलांबी ही स्फटिक संरचनेचा अचूक अभ्यास करण्यासाठी योग्य नसते. प्रश्न क्रमांक 57 लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो? उत्तर आहे पर्याय 2 अल्टरनेरिया ट्रिटिसिना. स्पष्टीकरण: गव्हावरील लीफ ब्लाइट हा रोग प्रामुख्याने अल्टरनेरिया ट्रिटिसिना या बुरशीमुळे होतो. लक्षणे: या रोगामध्ये गव्हाच्या पानावर लंबवर्तुळाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. कालांतराने हे ठिपके वाढतात आणि पाने करपल्यासारखी दिसतात, ज्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट होते. प्रसार: हा रोग बियाणे आणि हवेद्वारे प्रसारित होतो. आर्द्र हवामान आणि मध्यम तापमान या रोगाच्या वाढीसाठी पोषक असते. इतर पर्यायांचा विचार केल्यास अस्टिलगोनुडा या बुरशीमुळे गव्हावर काणी हा रोग होतो. हेल्मिंथोस्पोडियम सटाइवम याला आता बायपोलारिस सोरोकिनियाना म्हणतात, जो स्पॉट ब्लॉट्ससाठी कारणीभूत असतो.